नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष आणि महिला पोलीस शिपाई पदांकरिता 27 रिक्त पदे, चालक पोलीस शिपाई पदांकरिता 13 रिक्त पदे अशा 39 रिक्त पदांकरिता एकूण 1756 अर्ज प्राप्त झाले होते। दरम्यान सदर भरती प्रक्रियेत प्रमाणपत्र तपासणी, शारीरिक चाचणी, उमेदवारांची मैदानी चाचणी सांगली पोलीस मुख्यालय मैदान येथे घेण्यात आली। पोलीस शिपाई चालक पदाकरिता 813 पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणीकरिता बोलवण्यात आलं होतं। यापैकी 498 उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी शारीरिक चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांची मैदानी चाचणी पूर्ण केली आहे। तसेच महिला पोलीस शिपाई चालक पदाकरिता 41 महिला उमेदवारांना मैदानी चाचणीकरिता बोलवण्यात आलं होतं। त्यापैकी 20 उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे। सांगली जिल्हा पोलीस भरतीकरिता अधीक्षक सांगली यांच्या कार्यालयाबाहेरच पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय सांगली या ठिकाणी लावण्यात आले। प्रसिद्ध करण्यात आलेल्या शारीरिक चाचणी आणि मैदानी चाचणी गुणांबाबत उमेदवारांच्या काही तक्रारी हरकती लगेच सादर कराव्यात। कालावधीनंतर आलेल्या तक्रारी हरकतीचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। सदर सांगली जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया ही व्हिडिओग्राफी CCTVमध्ये चित्रित करून पारदर्शक पद्धतीने राबवली गेल्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून सदरची भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी व्यवस्थित पार पडली आहे, असे आज सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली हे माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते।